मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवलीच्या प्रचार सभेत एक खळबळजनक विधान केलंय। मला लाईटली घेतलं म्हणून मवियाचं सरकार पाडल्याचं गौप्यस्फोट त्यांनी केलाय। तर संघर्षातून पुढे आलोय त्यामुळे धमक्यांना घाबरत नसल्याचा इशाराही त्यांनी विरोधकांना दिलाय। ते चांदिवली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप मामा लांडे यांच्या प्रचार सभेत बोलत होते। दरम्यान त्यांच्या या टीकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले। शिंदेंनी कोणतीही चळवळ केली नाही असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तुम्ही त्यांचं सरकार येऊ देणार आणि ते म्हणाले म्हणजे जेलमध्ये कुणाला टाकणार? अरे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री। अरे मी तर मला कसले धमके देत आहे? असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी। आणि असं माझं आंदोलनातून मी आलोय, हे संघर्षातून इथपर्यंत पोहोचलोय। मला तुम्ही लाईटली घेतलं म्हणून तुमचं सरकारच पाडून टाकलं। मी टांगा पलटी, घोडे फरार, एवढा लाईटली घेऊ नका मला। त्यांनी कोणतीही चळवळ केली नाही, त्यांनी फक्त पक्षात राहून वळवळच केलेली आहे बरं का। त्यांनी एखादी चळवळ केली असेल तर त्यांनी समोर आणावं। ते वारंवार सांगतात मी बेळगावच्या आंदोलनात होतो। त्यांनी बेळगावच्या आंदोलनात ते कोणत्या तुरुंगात होते तो कागद समोर आणावा। 42 जण बेळगावच्या तुरुंगात होते, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचं नाव कधीच आम्ही पाहिलं नाही। माझ्यावर बेळगावात 3 केसेस आहेत। ते त्यांच्याकडे बेळगाव म्हणजे सीमा भागाचं डिपार्टमेंट दिलं होतं मंत्रालयातलं। मला 3 वेळा तिथे अटक केली। मी त्यांना 4-10 वेळा फोन केला की मला अटक केलेली आहे, आपण मंत्री आहात या भागाचे, आपण या। त्यांनी कधीही बेळगावात येण्याचं धाडस दाखवलं नाही। हे काय सांगतात चळवळीच्या गोष्टी? स्वतःची कातडी वाचवून यांनी राजकारण केलं, फक्त पैशाचं, बाकी काही केलं नाही। यांनी कधीही कोणतंही आंदोलन केलं नाही, हे कधी तुरुंगात गेले नाहीत, याने कधी एक लाठी खाल्ली नाही। हे काय सांगतात शिवसेनेच्या संदर्भात त्यागाच्या गोष्टी? हे पोलिसांना आणि ईडीला घाबरून भाजपात गेलेले लोक आहेत।